नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रियाज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या फक्त 2 साहित्यामध्ये ही मिठाई बनवतोय। कोणी गेस्ट येणार असतील किंवा जेवणानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतं, मग अशा वेळी तुम्ही ही मिठाई बनवून ठेवू शकता। अगदी 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकते आणि अगदी झटपट बनवून तयार होते। बघू शकता टेक्स्चर हे किती छान आलं आहे। बघून आणि खाऊन पाहुण्यांना किंवा घरच्यांना सुद्धा वाटेल की तुम्ही ही दुकानातून घेऊन आलेला आहात। चला तर मग ही सोप्या अशा मिठाईच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे केळी घेतलेली आहेत। इथे बघू शकता अगदी मध्यम पिकलेली केळी घ्यायची, जास्त कच्ची नाही किंवा जास्त काळपटही झालेली घ्यायची नाही आहेत। आपण फक्त 4 केळ्यांपासून ही मिठाई बनवतोय। इथे बघू शकता त्यातलं एक केळ या पद्धतीने सोलून घ्यायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। अगदी सोपी रेसिपी आहे, पटकन बनवून तयार होते। रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार याची मला खात्री आहे, त्यामुळे आधीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। इथे बघू शकता 4ही केळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे, पाणी वगैरे काहीही न घालता। त्यानंतर ही प्युरी आहे ती एका कपाने मोजून घेतलेली आहे। इथे माझ्याकडे 240 ml चा कप आहे, तो 1 कप मी ही प्युरी घेतलेली आहे। त्यानंतर कढईमध्ये घालून आपल्याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे। ही मिठाई बनवताना गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे, नाहीतर आपली जी प्युरी आहे बनवण्याची ती खाली करपू शकते आणि याचा मग वेगळा स्मेल येतो। 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये मोठा 1 चमचा तूप घालून घेणार आहोत। मी इथे मोठा चमचा वापरला आहे। तुम्ही जर का पोहे खायच्या चमच्याने वापरत असाल तर 2 चमचे साजूक तूप याच्यामध्ये ॲड करू शकता। ही प्युरी सगळी तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुपाने या प्युरीला टेक्स्चर खूप छान येतं। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं एकसारखं असं हलवत। ही मिठाई किंवा केळाचा हलवा किंवा बर्फीसुद्धा तुम्ही म्हणू शकता याला। ही साऊथ इंडियन भागामध्ये भरपूर प्रमाणावरती खाल्ली जाते आणि बनवलीसुद्धा जाते। इथे बघू शकता एक 10 मिनिटं मीडियम गॅसवरती आपला जी प्युरी होती केळांची ती व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आपण जे तूप घातलेलं होतं ते बघू शकता तुम्हाला प्युरीतून असं बाजूला झालेलं दिसेल, म्हणजेच आपली ही प्युरी जी आहे ती परफेक्ट परतल्या गेलेली आहे किंवा त्यातलं जे मॉइश्चर आहे ते परफेक्ट प्रमाणामध्ये निघून गेलेलं आहे। या कन्सिस्टन्सीचं आपल्याला परतून घ्यायचं आहे। प्युरी आपण बाजूला ठेवून देऊयात आणि इथे गूळ घेतलेला आहे अर्धा कप। त्यासाठी अर्धा कप पाणी घेऊन गूळ व्यवस्थित आपल्याला या पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे। पाक वगैरे करायचा नाही आहे, नॉर्मली फक्त मेल्ट करायचं आहे। इथे बघू शकता नॉर्मल एक उकळी आलेली आहे या गुळाच्या पाण्याला, पाक वगैरे झालेला नाही आहे। हे गूळ मेल्ट झाल्यानंतर हे गुळाचं पाणी आपण या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे गरमच, थंड वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही आहे। त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर 2 चमचे पाण्यामध्ये या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं होतं आणि हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे या मिठाईला टेक्स्चर खूप छान येतं, एकदम स्मूथ अशी बनवून तयार होते। बघू शकता याच्यामध्ये गुठळ्या झालेल्या आहेत, त्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे। मीडियम गॅसवरती हे मिश्रण आपल्याला 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीचं आपलं होतं। अजूनही हे आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळच आहे। अजून आपल्याला पुन्हा याला 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। पण त्या अगोदर आपण याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप ॲड करणार आहोत। पुन्हा सांगते मी इथे मोठा चमचा वापरलेला आहे, त्यामुळे 1 चमचा वापरले। तुम्ही जर का पोहे खायचा चमचा वापरत असाल तर 2 चमचा तूप याच्यामध्ये ॲड करा, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक 5 ते 6 चमचे साजूक तूप मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। व्यवस्थित सगळं तुपामध्ये हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। एक 4 ते 5 मिनिटं पुन्हा हे मिश्रण परतल्यानंतर बघू शकता या कन्सिस्टन्सीचं होतं। आपलं मिश्रण तर तयार झालं आहे। आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, काजू, बदाम कोणतेही ड्रायफ्रूट याच्यामध्ये घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स नसतील तर शेंगदाणे जे असतात ते खरपूस भाजून त्याची साल काढून पाकळ्या करून याच्यामध्ये घालू शकता। या पद्धतीने ड्रायफ्रूट्स ॲड केल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। परफेक्ट कन्सिस्टन्सी कशी ओळखायची ती सांगते। या पद्धतीने उलटण्यावरती की चमच्यावरती मिश्रण घ्यायचं आहे आणि असं खाली पाडायचं आहे। पटकन पडलं की आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे। ते मी एक चौकोनी डब्बा घेतलेला आहे, त्याला तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये आपण सगळं मिश्रण सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। फ्रीजमध्ये वगैरे न ठेवता बाहेरच आपल्याला याला 2 ते 3 तासासाठी सेट करून घ्यायचं आहे। फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही आहे। बघू शकता सगळं मिश्रण या डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि वरून एकसारखं असं करून आपण याला सेट करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत त्याच्यामुळे खाताना जो क्रंचीनेस येतो तो खूप छान लागतो। वरून इथे मी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, अगदी गार्निशिंगसाठी किंवा छान दिसण्यासाठी। नाही घातला तरीसुद्धा चालेल। 2 ते 3 तासानंतर आपली मिठाई व्यवस्थित सेट झालेली आहे। या पद्धतीने चौकोनी मी काप करून घेतलेले आहेत आणि बघू शकता कशी पटकन निघते, खाली चिकटत वगैरे नाही आहे अजिबात। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन माझ्या स्टाईलमधल्या रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। थँक्यू।